नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा डोंगराच्या वरती घेऊन निघालेलो आहे. त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी जमिनीच्या आतमधून महादेवाची स्वयंभू पिंड प्रकट झालेली आहे. डोंगराच्या पायथ्याशी एक गाव आहे. त्या गावातील एका भक्ताच्या स्वप्नामध्ये महादेव जातात आणि म्हणतात, भक्ता, मी तुला भेटण्यासाठी तुझ्या जवळ आलेलो आहे. तो माणूस झोपेमधून उठतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डोंगरावर जाऊन बघतो तेव्हा त्याला जमिनीमधून प्रकट झालेली स्वयंभू महादेवाची पिंड दिसते. तो तिथला परिसर साफ करतो आणि ही बातमी गावातील माणसांना सांगतो. गावातील अनेक माणसे मंदिर बांधण्यासाठी लागणारे सामान डोक्यावर घेऊन डोंगरावर पोहोचतात आणि त्या ठिकाणी एक लहान मंदिर बांधतात. त्यानंतर त्या ठिकाणी अनेक भक्त आणि हजारो पर्यटक जाऊ लागतात आणि ते मंदिर सिद्धोबा महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध होतं. आपण त्या डोंगरावर जाऊन ती महादेवाची स्वयंभू पिंड बघायची आहे आणि डोंगराच्या चारही बाजून दिसणारा सुंदर निसर्ग देखील बघायचा आहे. पण त्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एका घाटामधून सुंदर निसर्गाचा अनुभव घेत मंदिराच्या पायथ्याशी पोहोचायचं आहे. तिथून शिड्या चढत महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा. मग तुम्हाला देखील समजेल सह्याद्रीच्या डोंगरावर अशी पण काही मंदिरे आहेत. त्या मंदिरामध्ये असलेली महादेवाची पिंड स्वयंभू जमिनीमधून प्रकट झालेली आहे. तर चला मित्रांनो, सिद्धोबा मंदिराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया. मंदिरापर्यंत जात असताना आपल्याला घाटामधून प्रवास करत पुढे जावं लागतं आणि या घाटामधून जाताना हा झाडांचा नजारा आपल्याला एवढा आनंद देतो, असं वाटतं जणू काय आपण निसर्गाच्या स्वर्गामध्ये प्रवेश केलेला आहे. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी दोन्ही साईडला असलेल्या झाडांच्या सानिध्यामधून आपण प्रवास करत करत जेव्हा पुढे जातो तेव्हा किती आनंद अनुभवायला मिळतो हे आपल्याला प्रत्यक्षात या ठिकाणी बघायला मिळत आहे. तुम्ही अशा निसर्गाच्या सानिध्यामधून कधी प्रवास करत गेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी हा राहिलेला घाट पूर्ण करतो आणि मंदिराच्या पायथ्याशी पोहोचून इथून वरती मंदिराच्या दिशेने जायला सुरुवात करतो. मित्रांनो, घाटामधील सुंदर नजारे बघत बघत फायनली मी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो आणि वरती जाण्यासाठी आपल्याला या शिड्यावरून चढत मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे आणि इथला निसर्ग कसा आहे हे देखील बघत स्वयंभू महादेवाच्या चरणी आपले डोके ठेवायचे आहे. डोंगराच्या पायथ्याशी तुम्हाला गाव दिसत असेल, तिथून चालत चालत पायऱ्या चढत आम्ही आता डोंगराच्या मधोमध पोहोचलेलो आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अजून अनेक पायऱ्या चढून वरती जावं लागणार आहे आणि आता रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे भगवंताचे दर्शन एकदम गारव्याने आपले होणार आहे. बघू शकता तुम्ही, पायऱ्याच्या दोन्ही साईडला ही फुलांची झाडे निसर्गाने उगवलेली आहेत. याला सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक पिवळी आणि गुलाबी रंगाची फुले लागतात. म्हणजे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी वाटेमध्ये असलेली फुले तोडून आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. आता आपण राहिलेला प्रवास ह्या पायऱ्या चढून पूर्ण करूया. बघू शकता तुम्ही, हा मंदिर परिसर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला असलेले मंदिर मी दाखवणार आहे. पण अगोदर आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि महादेवाच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, सांब सदाशिव. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला महादेवाचा एक नंदी बघायला मिळतो. तुम्ही नंदीचे दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. नंदीचे दर्शन घेतल्यानंतर समोर असलेल्या मंदिराचे जुने अवशेष आपल्याला बघायला मिळतात. नंतर हे मंदिर पुन्हा वाढवून नवीन बांधलेलं आहे आणि महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला हा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करावा लागेल. ओम नमः शिवाय. आणि मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महादेवाच्या दोन पिंडी बघायला मिळतात. ही पिंड नंतर स्थापन केलेली आहे, पण या पिंडीच्या समोर असलेली पिंड जमिनीमधून प्रकट झालेली आहे. बघू शकता तुम्ही, हीच ती स्वयंभू महादेवाची पिंड आहे जी भक्ताच्या स्वप्नामध्ये आल्यामुळे आपल्याला बघायला मिळत आहे. आता आपण महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊया. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम हृदयधारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय. साम सदाशिव, साम सदाशिव. तुम्ही महादेवाचे दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. ओम नमः शिवाय.
मित्रांनो, मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि आपण आतमध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. आणि आता मी तुम्हाला हे मंदिर दाखवणार आहे. हे मंदिर नंतर बांधण्यात आलेलं आहे, पण जे जुनं मंदिर होते त्याचे काही अवशेष ज्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला हे सर्व मंदिर बाहेरून कसे आहे हे दाखवतो. आणि ह्या मंदिराच्या मागे आणखी एक प्राचीन गणपतीची मूर्ती देखील आहे. त्या मूर्तीचे दर्शन घेऊन हा मंदिर परिसर बघून या मंदिराच्या मागे असलेला एक व्ह्यू पॉइंट आपण बघायचा आहे. तिथून खाली असलेला सुंदर निसर्गाचे नजारे आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, मंदिराच्या मागे जाण्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी असलेला पंचगंगा नदीचा नजारा दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही समोर डोंगराच्या खाली पंचगंगा नदी तुम्हाला दिसत असेल. आणि डोंगराच्या वरून हा नजारा बघणे म्हणजे वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. समोरून तुम्हाला हे मंदिर असे बघायला मिळते. मंदिराचे काही बांधकाम प्रोग्रेसमध्ये आहे आणि मंदिराचा शिखर तुम्ही बघू शकता. आता आपण मंदिराची एक प्रदक्षिणा घालूया आणि मंदिराच्या मागे असलेल्या गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन देखील घेऊया. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला भक्तिमय वातावरणाचा एक सुंदर अनुभव देखील अनुभवायला मिळतो. डोंगराच्या वरती जोरदार वारे चालू आहे, त्यामुळे माझा आवाज कदाचित तुम्हाला अडकत येत असेल तरी समजून घ्या. आणि मंदिराचा शिखर म्हणजे कळस असा बनवण्यात आलेला आहे. आता आपण मंदिराच्या मागे जाऊन या ठिकाणी असलेल्या काही जुन्या मूर्तींचे दर्शन देखील घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही या काळ्या पाषाणामध्ये सुंदर नक्षीकला केलेली आहे. या ठिकाणी एक पिंपळाचे झाड देखील आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी महादेवाचे वास्तव असतं त्या ठिकाणी ही पिंपळाची झाडे आपोआप उगवतात. म्हणजे या पिंपळाच्या झाडामध्ये महादेवाचे दर्शन आपल्याला होते. साम सदाशिव साम सदाशिव. आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी अजून एक जुनी मूर्ती बघायला मिळालेली आहे. ही मूर्ती आपण सर्वप्रथम बघूया. बघू शकता तुम्ही या स्तंभाच्या वरती काही पादुका आहेत आणि महादेवाची पिंड आहे बघा. आणि मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मंदिराच्या मागे एक सुंदर व्ह्यू पॉइंट देखील आहे. या व्ह्यू पॉइंट वरती आल्यानंतर आपल्याला इथून निसर्गाचे एकदम सुंदर नजारे बघायला मिळतात. आणि हे नजारे मी तुम्हाला जोरदार पावसामध्ये दाखवत आहे आणि जोरदार वाऱ्यामध्ये दाखवत आहे, त्यामुळे हे नजारे बघण्यासारखे आहेत. आता आपण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये प्रवेश करूया. बघा, मागून हे मंदिर आपल्याला असे बघायला मिळते आणि पावसामध्ये भिजत हे सर्व दाखवण्याचा अनुभव मनाला एक सुंदर अनुभव देऊन जातो. हे लहान मंदिर गणपती बाप्पाचे आहे. आपण या मंदिरामध्ये आता प्रवेश करून बाप्पाचे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. आणि या ठिकाणी महादेवाला अभिषेक घातल्यानंतर पाणी बाहेर येते, ही ती जागा आहे. आणि या ठिकाणी हे लहान गणपती बाप्पाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आणि महादेवाचा नंदी देखील आहे. पिंड आणि नंदी काळ्या पाषाणामध्ये बनवलेले आहेत आणि खूप जुने आहेत. आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप जुनी आपल्याला बघायला मिळते. तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेत आहे. ओम श्री गणेशाय नमो नमः. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम हृदयधारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमानि. ओम मंगलम भगवान शंभू. गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून काही दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या देखील बघायला मिळतात. बघा, या ठिकाणी काही दगडांचे पाषाणामध्ये कोरलेली नक्षीकला आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जुन्या मंदिराचे बांधकाम तोडून हे नवीन मंदिर बांधण्यात आलेले आहे, त्यामुळे काही मूर्त्या आणि काही नक्षीकला आपल्याला मंदिराच्या साईडला ठेवलेल्या बघायला मिळतात. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पिण्यासाठी या ठिकाणी पाणी देखील उपलब्ध आहे. आणि या मंदिर परिसरामध्ये येऊन तुम्ही थोडा वेळ थांबला, भगवंताचे दर्शन घेतलं आणि चारही बाजूने असलेला सुंदर निसर्ग बघितल्यानंतर तुमच्या मनाला वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो. आज आपण या सुंदर निसर्गामध्ये येऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि महादेवाच्या मंदिराच्या समोर या ठिकाणी अजून काही दगडामध्ये कोरलेले कासव देखील आपल्याला बघायला मिळते आणि लहान लहान महादेवाच्या पिंडी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेले आहे. आणि या ठिकाणी अजून काही जुन्या मंदिराचे खांब या ठिकाणी आपल्याला
पाहायला मिळतात. बघू शकता तुम्ही. मी म्हटलं होतं तुम्हाला जुने मंदिर तोडल्यामुळे त्याचे काही अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये डोंगरावर पायऱ्या चढून जेव्हा आपण येतो आणि डोंगराच्या चारी बाजूचा निसर्ग बघतो तेव्हा आपल्या मनाला वेगळाच आनंद होतो. डोंगरावर येत असताना जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो तो थकवा या ठिकाणी आल्यानंतर दूर पळून जातो. आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ तालुक्यातील सिद्धोबा डोंगरावर घेऊन आलो आणि सिद्धोबा देवाचे दर्शन घडवून आणले. आतमध्ये असलेली महादेवाची स्वयंभू पिंड दाखवली, मंदिराच्या मागे असलेला सुंदर नजारा आणि गणपतीच्या प्राचीन मूर्तीचे देखील दर्शन तुम्हाला घडवून आणलं. तुम्हाला या ठिकाणी यायचे असेल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये श्रावण सोमवारी येऊ शकता आणि महादेवाचे दर्शन घेऊ शकता. कारण अशा दिवसामध्ये येऊन महादेवाचे दर्शन घेणे म्हणजे वेगळाच अनुभव देणारा आपल्याला भास होतो. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.